नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजपासून आम्ही तुमच्यासाठी एक उपक्रम सुरू करतोय ज्याचे नाव आहे मराठी शब्दार्थ संजीवनी। यामध्ये तुमचं संपूर्ण मराठी शब्दार्थ कव्हर होणार आहे। यामध्ये तुमचं समानार्थी शब्द 10, विरुद्धार्थी शब्द 10, वाक्प्रचार 15 आणि म्हणी 15 असे 1000+ शब्दार्थ तुमचे कव्हर केले जाणार आहे। आणि आपण आता सुरू करतोय आपल्या शब्दार्थाला। पहिले समानार्थी शब्द। भूपतीचे समानार्थी शब्द भूपाल, नृप, नरेश, नरेंद्र, भूपती, प्रजापती, लोकपाल आणि भूमिपाल। सेकंड अतिथी। अतिथीचा समानार्थी शब्द पाहुणा, अभ्यागत, सोयरा आणि अनाहूत। द्विजचं दात होतं ब्राह्मण आणि पक्षी। सोनेचा समानार्थी शब्द हेम, सुवर्ण, कणक, काचन आणि हिरण्य। अर्जुनचं पार्थ होतं धनंजय, फाल्गुन, भारत आणि किरीट हा शब्द सुद्धा समानार्थी शब्द आहे अर्जुन या शब्दाचा। आता पृथ्वीचा वसुधा, धरा, वसुंधरा आणि अवनी। हे तर सर्वांना कळेल वसुधा, धरा, वसुंधरा, पण अवनी हा नवीन शब्द आहे। भोजन आहार होतं जेवण आणि जेमण हा सुद्धा समानार्थी शब्द आहे भोजन या शब्दाचा। पर्वकाळ, पर्वकाळचा समानार्थी शब्द पुण्यकाळ होतं, उत्कर्ष काळ होतं आणि विपुलता सुद्धा होतं। सेकंड बघू चांदणे। चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द चंद्रिका, कौमुदी आणि ज्योत्स्ना होतो। आता अभियोग। अभियोगचा समानार्थी शब्द आहे आरोप, आळ, ठपका, कलंक, लालछन आणि दूषण। आता बघू विरुद्धार्थी शब्द। विरुद्धार्थी शब्द पहिला तारक। तारकचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द मारक। थोरलाचा विरुद्धार्थी धाकटा, स्तुती, निंदा किंवा निर्भत्सना। आणि भरतीचा। भरतीचं हे सर्वांनाच माहिती आहे ओहोटी आणि मनोरंजक। मनोरंजकचं होतं कंटाळवाणी। पंगू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द धडधाकट। स्वाधीनचा विरुद्धार्थी पराधीन। स्वतंत्रचा परतंत्र। शाश्वतचा अशाश्वत आणि चपलगतीचा गजगती विरुद्धार्थी शब्द। बघू नेक्स्ट वाक्प्रचार बघू आता। तोंड उष्टे करणे म्हणजे थोडासा आहार घेणे किंवा थोडा आहार घेणे। आता दिशाभूल होणे। दिशाभूल होणे दिशा चुकणे किंवा भ्रम होणे, भ्रमित होणे। पाणी पाजणे। पाणी पाजणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ पराभव करणे होय। आणि बोलबाला होणे। बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे होय। आणि पाणी सोडणे। पाणी सोडणे म्हणजे हक्क सोडणे। आणि छाती फाटणे। छाती फाटणे म्हणजे दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे। डोक्यावरचे खांद्यावर येणे म्हणजे संकट पुढे, इथं पुढे नाही आहे ॲक्च्युअलमध्ये, इथं थोडे, संकट थोडे कमी होणे। आता ताबूत थंड होणे। ताबूत थंड होणे म्हणजे आवेश ओसरून जाणे। तोंड घालणे। तोंड घालणे म्हणजे लुडबुड करणे। डोळ्यांवर कातडे ओढणे म्हणजे एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष करणे। नेक्स्ट म्हणी। बुडत्याचा पाय खोलात म्हणजे माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते। नेक्स्ट भित्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात। नेक्स्ट दात कोरून पोट भरत नाही म्हणजे मोठमोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून भागत नाही। भांडणांचे तोंड काळे म्हणजे भांडणांचा परिणाम हा शेवटी लाजिरवाणाच असतो। आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही। अति तेथे माती। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम हे दुःखदायकच असतात। नेक्स्ट अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। जो मनुष्य अतिशहाणपणा करतो तो शेवटी फसतोच। नेक्स्ट आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे। एक ना धड भाराभार चिंध्या म्हणजे एकही विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे किंवा एकही कामाचे नसणे। थंडा फराळ। थंडा फराळ म्हणजे उपाशी राहणे। बघा अशाच नेक्स्ट व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा।